पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये अभिषेकासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरून वाद निर्माण झालेला आहे। चंद्रभागेचं पाणी वापरण्याऐवजी गंगेचं पॅकबंद पाणी वापरत असल्याचा आरोप सध्या होतोय। मंदिर समितीवर महर्षी वाल्मिकी संघाने हा आरोप केलाय। उत्तर प्रदेशमधील भाविक गंगेचं पाणी आणून देतात असं सुद्धा मंदिर समितीचं म्हणणं आहे। चंद्रभागा आणि गंगेचं पाणी एकत्र करून अभिषेक केला जातो असं स्पष्टीकरण यावर मंदिर समितीने दिलंय। पुढच्या विठ्ठलाने रुक्मिणी मातेला उत्तर प्रदेशातील गंगाजल आणून अभिषेक घातला जातो असा आरोप पंढरपुरातील जे वाल्मिक संघटना आहे त्यांनी केला आहे। त्यांनी आता त्या निषेध व्यक्त केला आहे की विठ्ठलाला हा गंगाजल उत्तर प्रदेशातील आणून अभिषेक केला जातोय। ते आता माझ्याबरोबर आहेत, काय सांगाल, काय निषेध व्यक्त करताय तुम्ही? मंदिर समितीनं उत्तर प्रदेशमधनं पाणी आणून गंगेचं पाणी आणून विठ्ठलाचा अभिषेक केला, चांगली गोष्ट आहे। पण चंद्रभागेचं महत्त्व कमी करण्याचं काम मंदिर समिती करते। तो अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही आणि भविष्य काळामध्ये तर चंद्रभागेचं पाणी जर ह्यांनी नाही वापरलं तर मंदिर समितीचे सदस्य असतील, अध्यक्ष असतील किंवा अधिकारी असतील, ह्यांना त्या चंद्रभागेच्या पाण्यानं आम्ही चुळून आंघोळ घालल्याशिवाय राहणार नाही। तेवढ्यावर जर त्यांनी नाही ऐकलं तर पूर्ण राज्यातला वारकरी संप्रदाय गोळा करून आम्ही मंदिरात घुसू आणि चंद्रभागेच्या पाण्यानं विठ्ठलाला आंघोळ घालू, अभिषेक घालू। जे काय आज उत्तर प्रदेशामधले गंगाजल आणलेलं त्याचा आज तुम्ही निषेध व्यक्त करताय का? जे उत्तर प्रदेशमधनं गंगाजल आणले त्याचा आम्ही निषेध करतो, कारण हे महाराष्ट्रातील प्रत्येक वारकऱ्याला वेदना देणार आहे। पांडुरंगाला सकाळी काकड्याच्या टायरनंतर नित्यपूजेच्या टायमाला आंघोळ घातली जाते। त्या आंघोळीसाठी देशातील भाविक भक्त श्रद्धेपोटी गंगाजल पंढरपूरला मंदिरात पाठवून देत असतात। सदर हे गंगाजल गेले 10 ते 15 वर्ष मंदिरामध्ये पाठवून देत असतात। सदर गंगाजल अधिक आपल्या चंद्रभागेचे पाणी दोन्ही एकत्र करून पांडुरंगाला आंघोळ घातली जाते दररोज। कॅमेरामन JD समी, माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।